ऐन थंडीत विरोधक सत्ताधाऱ्यांना घाम फोडणार का? सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत मोठी घोषणा. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी सरकार विरोधात कडक भूमिका घेतली आहे. शिवाय सरकारने निमंत्रित केलेल्या चहापानावरही बहिष्कार घातलाय. हे सरकार विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवत आहे आणि दुसरीकडे विरोधकांना चहापाणीसाठी निमंत्रित करत आहे. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफीच्या नावाने मतं घेतली, परंतु कर्जमाफी देण्यास टाळाटाळ करीत आहे. अशा सरकारच्या चहापानाला जाणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे विरोधी पक्ष या चहापानावर बहिष्कार टाक असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलंय. नागपूर इथं झालेल्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले. 38.5% शेतकरी एकट्या महाराष्ट्रात आत्महत्या करीत आहेत. महाराष्ट्रात या वर्षभरात जवळपास 1238 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकारमध्ये तीनही पक्ष भांडत आहेत. त्यांचे कोणाकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांना फुकटे बोलले होते, तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर कळस केलाय. पदोपदी शेतकऱ्यांच्या या सरकारने शेतकऱ्यांचा सरकारने अवमान केलाय असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला. हे महायुती सरकार नतद्रष्ट आहे, त्यामुळे त्यांच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत असंही वडेट्टीवार यांनी जाहीर केलंय. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. विरोधी पक्ष नेता ही दोनही पदे रिक्त ठेवायची असं या सरकारचं सुरू आहे. याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार कायद्यात विधिमंडळात विरोधी पक्षनेता असणे बंधनकारक आहे. पुरेसे संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेता नेमता येत नाही. हा निर्णय चुकीचा आहे असंही ते म्हणाले. याबाबत आमच्याकडे पुरावे आहेत, ज्यामध्ये सदस्य संख्या ही विरोधी पक्षाच्या निवडीसाठी असणे बंधनकारक नाही असंही ते म्हणाले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.